तर बघू शकता मंडळी, ही गोधडी अगदी भारी फिनिशिंग, फक्त 350 रुपये याची किंमत घेतलेली. तुमच्या जुन्या कपड्यांचा वापर करून ही गोधडी शिवलेली आहे. जर तुम्हालाही माझ्याकडून गोधड्या अशा फिनिशिंगच्या शिवून हवी असेल तर माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही मेसेज करा. मी माझे लोकेशन तुम्हाला नक्की सेंड करीन. आणि तशाच पद्धतीचं आता दुसरी पण अशी एकाच कस्टमरची गोधडी आहे. तशाच प्रकारची मी 1.5 पट्टीची गोधडी शिवलेली आहे. आणि तुम्हाला याचं कटिंगपासून, टिचिंगपासून आणि शिवलेलेपासून, गोट मारण्यापासून हा पूर्ण व्हिडिओमध्ये आहे. तुम्हाला जर अशी गोधडी बघायची असेल किंवा शिवायची असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता. चला, श्री स्वामी समर्थ मंडळ. चला, आज मी तुम्हाला कोणत्या कपड्यांपासून गोधडी शिवते ते दाखवते. आता हे साड्या येत्या, हे सर्व काही दिलेले आहेत नाही, खूप साड्या येत्या. आणि खिडकीचे पडदे, खिडकीच्या पडद्यापासून आज तुम्हाला दाखवते. आणि आता एवढं मला काही काढायला जमत नव्हतं, त्यामुळे बघा असं एक एक काढून तुम्हाला दाखवते. बेडशीट वगैरे काही. चला, मला आता एक एक काढायला खूप तकलीफ होत होती. मी अख्खं पोतच गोणीच खाली केली आणि तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे पण असे खूप सारे खिडकीचे पडदे वगैरे, जुने बेडशीट, साड्या वगैरे असतील तर अशा मस्त प्रकारे गोधडी शिवू शकता. आज मी तुम्हाला खिडकीच्या पडद्यापासून गोधडी शिव दाखवणार. तर पहिले एक एक आहेत ना मी साड्या अशा प्रकारे काढून घेते. आणि हे खिडकीचे खूप सारे पडदे दिलेले होते. तुमच्याकडे पण जर असे खिडकीचे पडदे वगैरे असतील ना तर न टाकून देता, असं कोणाला न देता, कारण ही कोणाला देता पण येत नाही, टाकून पण देता येत नाही. त्याच्या मस्त प्रकारे त्याचे गोधडी शिवून होते, छान होते. आता मी तुम्हाला समोर दाखवते. हे काही होते ना, हे रिंगा, तर रिंगा ह्यातनं मी कट करणार आहे. आणि कटिंगचे कपडे मी आहेत ना जे काही ते वेगळे काढून ठेवते. आणि त्या साईडला जे कटिंगचे नाहीत ना ते त्या साईडला मी सगळं काढून ठेवलं. म्हणजे पहिलं कटिंग करायचं असतं ना ते वेगळं काढून देते. असे गाऊन, मॅक्सी वगैरे सर्व आहेत ना त्यांचे मी सगळे काढून ठेवले. त्यांनी साडीचे लेस वगैरे होते ते पण साईडला मी काढून असे ठेवलेले आहेत. खूप छान. आता एकाच व्हिडिओमध्ये मला 2 गोधड्या दाखवायच्या होत्या. फक्त काय शिलाईचे दाखवायचे ते आणि काय भरताना. फक्त एका गोधडीचा व्हिडिओ भरता नाही कारण एकाच कस्टमरच्या दोन गोधड्या होत्या. अशा प्रकारे मी कट करून साडी घेतलेली 1.5 पट्टीची आहे. त्याच्यावरती असं पहिलं बेडशीट हातरून घेते. आणि तुमच्याकडे पण खूप सारे असे खिडकीचे पडदे वगैरे जुने बेडशीट असतील तर मस्त प्रकारे अशी तुमची गोधडी शिवू शकता. घरी मला तर घरी पण तुम्ही छोटी मशीन असली तरी शिवू शकता. बघा, अशा प्रकारे मी खाली बेडशीट, खिडकीचे पडदे वगैरे अशा प्रकारे खाली हातरून घेतलेलं आहे. खूप छान मस्त प्रकारे आपली अशी गोधडी होणार आहे पहिले. आणि मी खिडकीच्या रिंगा वगैरे आहेत ना सर्व काढून घेतलेत. बघा तशा बरे ह्याच्यामध्ये ना ते टाचपिन होते ना ते खूप होते. ह्याच्यामध्ये जणू काही खजिना सापडला असं मला एक एक करून सापडत होते. नशीब पटकन ते मुलाला दिसलं आणि ते नंतर सापडलं, नाही तरी ना माझ्या सोया खूप गेले असते. अशा प्रकारे काही पिना वगैरे तुम्ही लावलेलं आहे खिडकीला, अजिबात अशा चालत नाही कारण सुया खूप जाते ते. आणि अशा प्रकारे परत ते पण खिडकीचे पडदे हातरून घेतले. बघा, अगदी नवीनच पडदे असे होते आणि त्या ताईंनी गोधडी शिवायला दिलेले होते. बघा, असं न कोणाला टाकून, म्हणजे कोणाला देत येत नाही, टाकून पण देतात नाही, एवढे छान होतं. त्याच्यात पण नंतर मला पिना सापडले. अशा एक एक करून खूप साऱ्या पिना सापडत होते. असे मात्र गोधडी शिवताना काळजी घ्यावी लागते. बघा, आणि ही 1.5 पट्टीचे गोधडी एकाच कस्टमरच्या 2 गोधड्या त्याची मी शिलाई 300 रुपये घेतलेले. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझी शिलाई 300 रुपये आहे. आणि एक्स्ट्रा कटिंगसाठी मी फक्त 50 रुपये एक्स्ट्रा घेते. अशा प्रकारे सर्व खिडकीचे पडदे आहेत ना ते उभे आडवे सगळे हातरून झालेले आहेत. आणि गाऊन पण अशा प्रकारे हातरून झाले, ते पण कटिंग केलेलं होतं. पण त्याचा कटिंगचा काही व्हिडिओ नाही, फक्त मला आता भरताना आणि शिवताना. आणि एकाच कस्टमरच्या 2 गोधड्या होत्या, ते दोन्ही गोधड्या पण खूप छान मस्त अशा शिवून त्या ताईंना पण खूप आवडलेत. आता उभे आडवे अशा प्रकारे ते गाऊन हातरून घेते. तुम्हाला जर असे गोधडी शिवायचे असेल तर नक्कीच हे ट्रिक फॉलो करा. आणि कपाडात खूप सारा पसारा असेल तर नक्कीच असं पटापट खाली करू शकता. आता त्या साईडने मी सगळं काही ना परकर वगैरे होते त्या साईडने हातरून घेतलेले आहेत. आता ह्या साईडने मोठे मोठे अशा प्रकारचे मॅक्सी असतात किंवा गाऊन असतात ते पण अशा प्रकारे हातरून घेतले. आणि मध्ये पण अशा प्रकारे हातरून घेतलेले आहेत अशा एक एक करून ना. आता शॉर्टकटमध्ये व्हिडिओमध्ये दाखवते कारण खूप व्हिडिओ. आणि एका साडीची लेस राहिली होती काढून, आता ते साडीची लेस काढून घेते अशा प्रकारे. आणि तुम्हाला जर गोधडी घरी शिवायची असेल अशा प्रकारे जास्त फॉलो केलं खूप छान होतं. आणि त्या साईडला पण मी शर्टाचं एक शर्ट दिलं तर ते पण शर्ट त्या साईडला असं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि ती पण दुसरी गोधडी होती, ती पण साड्यांचीच होती. ते काय भरताना व्हिडिओ येणार नाही कारण मला एकाच कस्टमरचे 2 गोधड्यांचे व्हिडिओ दाखवत होते. अशा प्रकारे आता जे काही कटिंग म्हणजे लेस काढून घेतलेले ना अशा प्रकारे मी घडी घालून आहेत आणि त्याच्यावरती मी डबल हातरून घेते. बघा, जे काय आहेत ना खाली मध्ये असे छोटे छोटे कपडे घेतले आणि त्याच्यावरती अखंड मोठी साडी घातली आहे, जेणेकरून आपली गोधडी घसरू नये किंवा काही गोळा वगैरे होईल. आणि तुम्हाला जर कपडातले खूप सारा पसारा झाला असेल, खूप सारे कपडे असतील जुने पाणी वगैरे सगळे असे पटापट काढून घ्या. कपड्यात अजिबात ठेवायची गरज नाही. बघा, अशा प्रकारे आता ही साडी होती त्यांची पहिली शिल्लक राहिलेली, त्यातली मी घडी करून घेते. आणि अशा प्रकारे त्याच्यावरती पण मी साडी हातरून घेते. आणि जी साडी लावायची होती त्याचा तुकडा अर्धा होता ते पण आतमध्ये टाकलेला आहे. पहिली साडी लावली त्याच्यातला
म्हणजे जे खाली साडी हातरली होती ना त्याची अर्धा तुकडा वरून टाकलेला आहे. आणि परत मधनं फोल्ड करून परत 4-5 इंच एक्स्ट्रा घेऊन आणि फॉलची बाजूने मी खालची साईडनं कट करते. आता काय काय ताई म्हणतात पदर टाकू नका, कारण पदर जरी खाल्ला ना तुम्हाला सांगते गोधडी उंचीला खूप कमी होते, म्हणून पदर हा टाकावाच लागतो. काय काय ताईंचं खूप प्रोशन असतं पदर वगैरे टाकू नका, तर पदर हा टाकावाच लागतो, त्याच उंचीला जास्त गोधडी होते. आणि अशा प्रकारे मधनं काहीतनं मी कट करून घेतलेले. चला आता जे काही कट केलेलं होतं ना एक्स्ट्रा भाग तो अशा प्रकारे मी गोधडीमध्ये टाकते. आता काही ताईंचा असा प्रश्न होतो की ताई आम्ही दिलेले कपडे गोधड्यामध्ये घालता का? आम्हाला तुमच्या जुन्या कपड्यांचं करायचं काय, जे काय आहेत ना ते अशा प्रकारचे मी तुमच्या जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवते. काय काय ताईंचा खूप प्रश्न असतो की ताई आम्हाला पार्सल देता का? मी अजून काहीतरी पार्सल चालू केलेलं नाही आणि मी अजून कोणाला काही पार्सल देत नाही. जे काही आहेत ना तुमच्या जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवून देते. आता असं मस्त प्रकारे आपल्या आता वरून साडीमधनं जॉईन केलेली होती ना, अशा 4 साईडला 4 कोपऱ्याला विटा मांडून आणि असे प्लेन असे ताणून घ्यायचे, जेणेकरून चुन्या वगैरे आले नाही पाहिजे, फिनिशिंग एक नंबर आली पाहिजे. अशा प्रकारे सर्व काहीत ना जे काही चुन्या वगैरे फिनिशिंग आलेले आहेत अशा प्रकारे मस्त प्रकारे प्लेन करून घ्यायचं. जर माझे व्हिडिओ आवडत असतात तर लाईक सबस्क्राईब नक्की शेअर करत जावा, जेणेकरून कोणाला काही गरज पडेल किंवा कोणाला गोधड्या शिवायचे असतील किंवा शिकायचे असेल घरी. आता सध्या तर खूप लोड आलेला आहे आणि ज्या ताईंना कोणाला शिवायचे असतील ना तर त्यांनी 1-2 महिने तर नक्कीच थांबा, कारण माझ्याकडे खूप लोड आला आहे. आणि व्हिडिओमार्फत सांगेल की कधी गोधडी म्हणजे ज्यावेळेस आता ही मोठा धागा घेतलेला आहे आणि ती सुई घेतलेली आणि हा जाड गोधडीचा धागा अशा प्रकारे मी सर्व इथनं धागे टाकून घेतलेले आहेत बघा. आता असे 1-1, 2-2 इथावरती अशा प्रकारे टाके घालून घेतले ना, आतले छोटे कपडे अजिबात घसरत नाही. अशा मी छोट्या ट्रिक्स फॉलो वगैरे करत जावा, नक्की तुमची अजिबात गोधडी गोळा होणार नाही. आणि अशा प्रकारे मी 1-1 टाका घालून घेते बघा. आता अशा प्रकारे 1-1 टाका घालून घ्यायचा आणि जसं टाका घालतील तसं प्लेन करत राहायचं. चुनी अजिबात सगळ्याच्या आहेत ना चुनी अशा काढून घ्यायच्या, त्यावेळेस गोधडीची फिनिशिंग एक नंबर येते. आता तुम्हाला मधनं शिलाई मारताना दाखवते आणि ते एका ताईंचे 2 गोधड्या होत्या ना, त्यामुळे मला एकाच व्हिडिओमध्ये मला 2 गोधड्या दाखवते. तर अशा प्रकारे मी शिलाई मारताना दाखवते. एका ताईंची कमेंट येते की शिलाई मारताना पण दाखव जावं. आता अशा प्रकारे जे मोठे मोठे धागे घातलेले होते ते अशा प्रकारे काढता यायचे आणि शिलाई मारायची यायची बघा. अशा प्रकारे आहेत ना आणि मधनं फोल्ड करून घ्यायचे बघा. आता हे तुम्हाला दिसतंय मधनं फोल्ड केलेले. तशाच प्रकारे 1-1 करून टिपा मारायच्या. अजिबात गोधडी तुम्हाला पाठीमागची बॅक साईड दिसते अजिबात गोळा होत नाही. आणि ह्याच्यामध्ये पण मी साड्या खिडकीचे पडदे ह्याच्यामध्ये पण घातले होते आणि त्याच्यामध्ये पण घातलेले आहेत. अशा मस्त प्रकारे आपल्या एका कस्टमरच्या 2 गोधड्या तयार झालेल्या आणि एका ताईंचा क्वेश्चन होता की ताई तुम्ही दिवसाला किती गोधड्या शिवते, तर मी ताई 1.5 पट्टीचे म्हणजे 2 गोधड्या आरामशीर होते, पण सिंगल आणि डबल पट्टीची गोधडी मला एकच होते, कारण डबल पट्टीची गोधडी खूप मोठे असते आणि छोटे छोटे कपडे असते, नंतर काळजी घ्यावं लागते. अशा प्रकारे आता आपल्या अशा टिप्पा मारत चाललेत बघा. तुम्हाला दिसतात फिनिशिंग वगैरे आणि कपडा मात्र गोधडी टिप्पा मारताना मात्र आपण मधनं जे फोल्ड घेतलं ते मात्र ताणून घ्यायचं. ताणून घेतलं ना खालची जी असते ना खालची फिनिशिंग साडी ते गोळा होत नाही ना. अशा प्रकारे ताणून घेतल्यामुळे खालची पण साडी बरोबर लेवलला येते, जेणेकरून खालून का वरती तर आपण प्लेन करत राहतो पण खालची साईड आपल्याला दिसत नाही, त्यामुळे फॉलो करत जावं. तर अशा प्रकारे आपली गोधडी आणि जसं टाकत येईल तसे 1-1 टाके गोधडीचे काढून घ्यायचे. चला आता मस्त अशा टिपा मारताना तुम्हाला दाखवले, तर नक्की ट्रिप्स फॉलो करत जा. माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. असंच प्रेम देत जावं, असं सपोर्ट राहत जावं. चला आता खालून असं निरपून घ्यायचं, थोडंसं खालून निरपून घेतलं ना काही गोडी वगैरे आली फिनिशिंग एक नंबर येते. खाली कुठं थोड्या गोड्या येतात त्यामुळे निरपून घ्यायचं. आणि बघा त्या साईडने मी दिसतंय तुम्हाला फोल्ड केलेली कशी गोळा केलेली आहे ही गोधडी बघा. तुमच्याकडे अशा जर गोधड्या शिवायच्या असतात तर नक्की. चला आता तुम्हाला दुसऱ्या गोधडीचा ना गोठ मारताना दाखवते. आता अशा प्रकारे मी 4 इंच 3 इंच असा कपडा घेतलेला आणि ही साडीतलाच कपडा आहे आणि थोडं दुमडून घेतलेले. माझं तिन्ही साईडने पहिला गोट मारून झालेला आहे, फक्त हा शेवटची साईड आहे म्हणून तुम्हाला दाखवते. एकाच व्हिडिओमध्ये आता तुम्हाला भरण्यापासून शिलाई मारण्यापासून गोट मारण्यापासून आता सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला समजलंच असेल. आणि हा साडीतला कपडा अखंड घ्यायचा, त्यामुळे गोट अगदी प्लेन येतो, अजिबात चुन्या वगैरे येत नाही. अशा प्रकारे ताणून धरायचा कपडा बघा. तर अशा प्रकारे मी ताणून धरलेले आहे आणि त्याचबरोबर फक्त पाव इंचावर ते गोट मारायचा, छोटाचा गोट मारायचा, जास्त मोठा गोट मारायचा नाही, कारण गोधडीला लूक येत नाही, त्यामुळे छोटाच गोट मारायचा. आता तुम्हाला जर माझा गोधडीचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि नवीन अशा गोधड्यांचे व्हिडिओ घेता येत राहील. तर जे काही आहेत ना अशात माझ्याकडून जे साडीतला कपडा होता ना त्याला अशी डिझाईन होती आणि ती उलटं धरण्यात आलं, ते अशा प्रकारे मी त्याची 1-1 करून आहेत ना ते धागे असतात ना ते काढून घेते, जेणेकरून उलटं नाही वाटलं पाहिजे. अशा थोड्या मोठ्या काही चुका होतात, काही कळलंच नाही मला त्याच्यामध्ये आणि बघितलं पण नाही, लक्ष पण झालं नाही. अशा प्रकारे खालून परत दुमडून
कापड घेतल्याने परत गोधडी फिरवून घ्यायची. चला अशा प्रकारे आता गोधडी फिरवून घेतलेली आणि त्याच्यानंतर असं आहे ना जे फोल्ड केलेलं होतं ते अशा प्रकारे 1/2 इंच कपडा आतमध्ये घालायचा आणि अशा प्रकारे पूर्ण फोल्ड करून असं ताणून घ्यायचं. आता तुम्हाला समजलंच असेल बघा, तर अशा प्रकारे ताणून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही असं प्लेन करत राहील ना तेवढं गोट एकदम मस्त होतं. गोधडी खूप छान होती, उठून दिसते मस्त. बघा आता गोधडीची माझी फिनिशिंग पाहू शकता. अजिबात कुठं काही गोळा झाले आहे का काही नाही. आणि तुमच्याकडे पण असे जुने खिडकीचे पडदे वगैरे असतील, जुन्या साड्या असतील तर मस्त प्रकारे असे. आणि जर तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्की हा ट्रिक्स फॉलो वगैरे करा. आणि कपड्यात खूप सारा पसारा झाला असेल तर आता असे कपडे ठेवण्यासाठी कपड्याची अजिबात गरज पडणार नाही आणि बेडमध्ये सुद्धा गरज पडणार नाही. बघा आता आणि जसं माझं आणि गोट माझा पूर्ण मारून झाले तसे मी डबल टिप्पा करते गोधडीला. मी डबल टिप्पा मारते गोटला, जेणेकरून काय होतं मी त्याच्या आपण जर सुरुवातीला गोट मारताना थोडं किंचित होईना कापड निसटतं किंवा सरकतं किंवा सुटतं, त्यासाठी मी डबल टिप्पा मारते, जेणेकरून जेवढे साडीचा वरचा कपडा जास्त दिवस टिकतो तेवढा गोटचा पण कपडा टिकला पाहिजे. त्या हिशोबाने मी प्रत्येक गोटला मी डबल टिप्पा मारते. बघा तर अशा प्रकारे आपल्या गोट सर्व काहीत ना डबल टिप्पा मारून झालेल्या. तर तुम्हाला ह्यातली कोणते गोधडी आवडले तर नक्कीच सांगा. मला तर वाटतेच तुम्हाला सगळ्यांना पिवळीच गोधडी आवडली असेल, कारण लूक खूप छान दिसत होता आणि त्यालाच असा कॉन्ट्रास्ट असा गोट मारलेला होता, त्यामुळे ती गोधडी खूप छान उठून दिसत होती. मला पण ती गोधडी खूप छान आवडली, पण तुम्हाला कोणती गोधडी आवडली ती नक्की सांगा. चला तर अशा प्रकारे गोट मारून झालेला आहे तुम्हाला ताई. आणि असं माझ्या व्हिडिओला खूप सारे प्रेम देत जाऊ. आणि खूप ताईंनी कुठून जालन्यातून रायगडतून असे कमेंट केले होते, त्या ताईंना खूप खूप आभार. मनापासून खूप आनंद होतो की एवढ्या लांबून माझ्या ताई व्हिडिओ बघतात आणि खूप सारे माझ्या गोधड्यांना असंच खूप सारं प्रेम देतात. चला आता मी डायरेक्ट शिवलेली आहे तर तुम्हाला गोधडी दाखवते किती मस्त झालेली बघू. आता अशा प्रकारे माझं गोट वगैरे काही सर्व मारून झाले आणि जे काही धागे एक्स्ट्रा होते ते अशा प्रकारे कटिंग पण करून घेते. त्याने काय होतं गोधडीला फिनिशिंग खूप छान येते. चला आता गोधडी तुम्हाला शिवलेलीच दाखवते. बघा आता अशा प्रकारे ते धागे होते ना ते धागे असे एक्स्ट्रा कट करून घ्यायचे. पाहू शकते ही 1.25 साईज आहे. बघा किती आपली मस्त फिनिशिंग वगैरे कुठेही गोळा झालेली आहे का नाही. खिडकीच्या पडद्यापासून, जुन्या साड्यांपासून, बेडशीटापासून अशी मस्त आपली गोधडी तयार झालेली आहे. बघा पाहू शकता. आणि जुने गाऊन वगैरे सर्व काही ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. बघा तर असे एक्स्ट्रा धागे आले नाही पाहिजे, ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे. मग ते गोधडीला फिनिशिंग लुक येते. एवढे छोटे छोटे कामे करावं लागतात, एवढे छोटे छोटे फॉलोस हे करायला लागतं, त्याच फिनिशिंग एक नंबर येते. चला बघा कुठेही माझं गोट काही गोळा वगैरे काही झालेलं आहे का नाही. सर्व काहीत ना डबल टिप्पा आहे. तुम्हाला बॅक साईडनी पण दाखवते. आणि आमचं मनूचं मात्र लक्ष देणं काम असतं. आता सुपरवायझर झाली. बॅक साईडनी पण पाहू शकता. बघा किती मस्त आपल्या गोधडीला लुक आलेला आहे. कुठे काही गोळा झालेला आहे काही नाही, अजिबात नाही. आता तसेच पिवळ्या कलरचे तुम्हाला गोधडी दाखवते. त्याचे पण बघा हे 1.25 साईज आणि त्यालाच असा मॅचिंग असा गोट मारलेला आहे. पण आता एका व्हिडिओमध्ये मला सर्व काही देता येत नव्हतं, त्यासाठी असा गोट मारलेला आहे. बघा फुलालाच असा कॉन्ट्रास्ट मी गोट मारलेला आहे, लाल कलरचा किंवा चॉकलेटी कलर म्हणा. बघा फिनिशिंग वगैरे आपली किती मस्त झालेली आहे. बघा ही 1.5 पट्टीची गोधडी आहे. एक आणि अर्धी त्याला 1.5 पट्टी असं म्हणतात एक साडीची. आणि ते बॅक साईडनी पण आहे, त्यांनी पिवळी साडी दिलेली होती. बॅक साईडनी पण दोन्हीकडे असं मॅचिंग होईल म्हणून ना. आता बघा पाहू शकता त्याला पण असं बॅक साईडनी पण असं ह्या फुलाला मॅचिंग असा गोट मारलेला आहे. म्हणजे खालून उठून एकच गोट आलेलं. बघा किती मस्त आपली फिनिशिंग झालेली. बघा एवढी उंचीला आहे, एवढी रुंदीला फोटो तर पाहू शकता. बघा अशा प्रकारे आपली गोधडी झालेली. माझ्या जर गोधडीचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.